तुला परमेश्वर देव ठावा आहे काय? कोणचा परमेश्वर? तू कोणत्या देवाची पूजा करीत होतास? आमच्या आईबापांनी सांगितलं आहे महादेव आहेत म्हणून आम्ही त्यांची पूजा करायलाच हवी आणि मी त्यांचीच पूजा करतोय. तुला परमेश्वर खरा देव ठावा आहे काय? कोणचा चांगला खरा देव आहे सांगतस काय? एकच परमेश्वर खरा देव चांगला आहे की जो आम्हाला सवनकाल जीवन देऊ सकल. आमचे आईबाप बोलतात की आमचे देव आम्हाला तारीत असतात. आमच्या आईबापांचे देव आहेत त्यांच्याशी जीवन द्यायस ताकद नाही, पण एकच काय तो स्वर्गातला बाप पवित्र आत्मा त्याच्याजवळ सबनकालचे जीवन देयाची ताकद आहे. आमच्या आईबापांनी होम बली बनविले आणि ते झाडाच्या बुंद्याशी ठेवलेत आणि ते एका चांगल्या झाडाच्या बुंद्याशी ठेवलेत. आपण ह्या सगळ्या गोष्टी करता त्या तुम्हाला कल्याण आहे म्हणून खऱ्या चांगल्या देवानं त्याचा एकुलता एक मुलगा पृथ्वीवर पाठवला याकरता की आपुला नाश होऊ नये तर आपुल्याला सबनकालचे जीवन मिळावं आणि आपण त्यावर भरोसा ठेवावा. त्याचा एकुलता एक मुलगा खराच या दुनियात आलाय का? होय, खराच या दुनियेत आला आणि तो आपल्या पापासाठी क्रूस खांबावर मेला. आपण पापी आहो आणि देव पापाचा द्वेष करतो. कुठली अशी पाप होती की त्याच्याकडनं अपुल्याला पराप्ती मिळाली आहे आणि कुठली अशी पाप होती की त्याकडून अपुल्याला पुण्य मिळाले आहे? मोहाप असल्या गोष्टी आहेत. चोरी करणे, लबाडी करणे, भ्रष्टाचार करणे असल्या कैक वाईट गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आम्हाला देवापासून लय कुणीकडे तरी लांब नेतात आणि जेव्हा आम्ही मरताव तेव्हा आम्ही भूताच्या कायमच्या नरकाच्या आगीत पडताव. हा हा, ही आगीमध्ये जलायची जागा मला लई भयान मोठी घाबरण्यासारखी भीती वाटते. ही घाबरायसारखी गोष्ट आहे, पण देवाने एक चांगली वाट दाखवली आहे. या मोठ्या घातक गोष्टीपासून सुटणूक करायला माणूस काय करून सुटल? जर माणसाला जगायला हवं नाहीतर त्याचं तारण व्हायला हवं तर त्यानं आपल्या पापापासून लय लांब राहायला हवं आणि प्रभू येशू ख्रिस्तावर मनापासून भरोसा ठेवायला हवं. मग तो त्याचा शुद्ध आत्मा त्याच्या हृदयात ठेवल आणि देवाचं सबनकालचं जीवन तो त्याला देईल. हा, खराच मी ते बरोबर ऐकलंय. ते तुला बरोबर समजलं काय? हा, मला खरं वाटतोय. मग येशू देवावर जर आपण भरोसा ठेवला तर दुसऱ्या देवांना राग येईल का? नाही, त्यांचा राग तुम्हाला दुखवणार नाही. मग हा खरा देव आमच्या देवाहून मोठा आणि ताकदवान आहे काय? हा, खराच तो मोठा आणि बलवान आहे. बाकी इतर देवांपेक्षा त्यानंच पृथ्वीवरील हरेक वस्तू बनवली आहे. तर तू परत ये आणि जे सगळं काय आहे ते मला दुसऱ्या दिवशी बोल. पण तुला पुन्हा एकदा ऐकायची जरूर नाही. तू भरोसा धरू शकतोस तर आजच तुला आनंद भेटू शकल. मॉप वर्षाच्या आधी देवानं आभाळ व पृथ्वी बनवली. आपल्या स्वतःच्या मनापासून सगळे जग बनवले. तो बोलला उजेड हो तर उजेड आला. नदी, डोंगर, दर्या आणि सुकी जमीन झाली. तसा सूर्य, चंद्रोम, चांदण्या, सगळी रानातली गवत, झाडं, पशु, पांखरे, जनावरे ही सगळी देवाच्या म्हणण्यान उपजले. अर्थात आम्हाला सुद्धा त्यानंच बनवले. पहिला त्याने मातीपासून एक मनुष्याचं रूप घडवलं, त्याच्या नाकात हवा फुंकली आणि मग तो माणूस जिवंत झाला. त्याला जाम झोप लागली. तेव्हा त्याची एक कण्णी देवानं काढून घेतली. मग तिच्यापासून एक बाई बनवली व ती त्या माणसास बायको म्हणून दिली. त्या माणसाला देवानं आदाम नाव ठेवलं व बाईला नाव हवा म्हणले. त्यासनी यदेन नावाच्या फुलांच्या भरलेल्या बागामध्ये देवानं राखण करण्यास ठेवलं आणि देवानं त्यांना प्रतिज्ञा घातली की बागेमधल्या सगळ्या झाडांची फळं खा, पण मधोमध झाड आहे त्या झाडाचे फळ खाऊ नको. पण एक दिवस भूत सापाचं रूप घेऊन आला आणि त्या बाईला बोलला की मधी झाड आहे त्या झाडाचं फळ लय गोड आहे व ते तुम्ही खाल्ले तर देवासारखे बनाल. हवेला आशा लागली. तिने
अर्धा फल खाल्ला आणि आदामाला सुद्धा खायला दिलं. त्याने खाल्ले. मग त्याने बागामध्ये देवाचा आवाज ऐकू आला. मग ती दोघेजण भियालीत. तेव्हा ती दोघेजण दडून बसली. देवानं बाईला सराप दिला, तू माझा शब्द मोडलास, तेव्हा तू जेव्हा मुलाला जन्म देशील तेव्हा तुला लई त्रास होईल व तू नवऱ्याच्या कायद्यात राहशील. आदामाला सराप दिला, तू जन्मभर मेहनत करून जमिनीचा पीक खाशील. ती तुला काटे कुचले देईल. तू स्वतः कष्टाच्या घामाने भाकरी मिळून खाशील आणि त्याच मातीत तू जाशील. ज्या मातीपासून तुला मी घडवले तिथंच तू जाशील, कारण तू माझा शब्द मोडलास. मग देवानं त्याची एदेन बागातना बाहेर काढले. मग ते लई लांब गेले. माझ्या मैत्रांनो, आम्ही आदाम हवासारखंच आहे. आपण पण देवाचा शब्द मोडतो. देवाला खराब वाटणाऱ्या वाईट गोष्टी आपण करतो. आपण बी गुन्हेगार ठरतो. पण देव आपल्यावर माया करतो. म्हणून देवान येशू ख्रिस्त या दुनियेत राहण्यासाठी घालवलाय. आपण देवाकडं वळावे म्हणून त्याच्यापासून वाट धावली. येशूनं आपुला गुन्हा त्याने आपल्यावर घेतला. तो मेला पण पुन्हा जीवन झाला. कारण जो आपुल्याला होणारा दंड त्यानं स्वतः घेतला, म्हणून तो दंड आपुल्याला भोगावा लागणार नाही. जर आपण त्याच्यावर भरोसा ठेवतो तेव्हा देव आपला सांभाळ करतो. तुम्ही देवाशी बोलू शकाल. येशूला आपल्याला मदत करायसाठी पाठवला, म्हणून त्याचे नामाची भक्ती करा, त्यावर भरोसा ठेवा आणि त्याचा हुकूम पाळा. माझ्या मैत्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर मॉप लोकांच्यानी देवणार नाही. परंतु हा असा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर प्रत्येकानं द्यायला हवं. तुम्ही स्वर्गात जाशील काय? देवाचं वचन आम्हाला सांगते की ते आम्ही कसे समजू शकताय. पहिली गोष्ट अशी आहे की आपण योग्य मार्गावर असणं बरं आहे म्हणते. पवित्र शास्त्र सांगते की तुम्ही आपल्या मनापासून येशूवर भरोसा ठेवावा आणि आपल्या तोंडानं पाप कबूल करावी. परमेश्वराने त्याला मेला होता त्यातनं परत जीवन केलंय आणि त्याकडनं तुमचं तारण होईल. याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही. कारण येशू ख्रिस्त हाच योग मार्ग देवाजवळ जाण्या इतका आहे. जर तुम्ही मी पापी आहो असं कबूल करू आणि येशू ख्रिस्ताला तुमचा तारणार कृता देव म्हणाल तर तुम्ही स्वर्गातल्या राजाची चांगली सुरुवात केली आहे आणि तुम्ही योग्य मार्गात आहे. मग बाहेर असं काय प्रश्न आहेत की जे कुणीही दुसरे बघू शकतात. ते म्हणजे आपुले बदललेलं गुण भावना. जेव्हापासून तुम्ही येशूवर भरोसा ठेवला तेव्हापासून तुमच्या मनात काय बदललंय ते बघा. देवाची इच्छा फक्त तुमच्या मागच्या दोषाची माफी करायची नाही, पण तो तुम्हाला योग नवा माणूस कराय बनवतोय. मॉप लोकांना असं वाटतंय की पाप छलनासाठी काय धार्मिक कृत्य केले तर त्यांच्या आत्म्यास सजेपासून सुटणूक होईल. असे रीतीन फसवणूक होऊन देऊच नका. धार्मिक होऊन तुमचं तारण होणार नाही. एवढंच की ख्रिस्तच तुमचं तारण करू शकतोय आणि तो जेव्हा तारण करतो तेव्हा तो तुम्हाला आतून चांगले करतो. तुम्ही बदलून जाताव तेव्हा आपुल्या शेजाऱ्यांशी एकीनं मिळून राहताव. तुम्हाला नवीन चांगली बुद्धी, नवीन भावना आणि नवीन आनंद प्राप्त होतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं तारण झालेलंच आहे आणि तुम्ही स्वर्गीय परमेश्वराच्या योग्य मार्गामध्ये आहे. हे समजायसाठी काय मनातल्या गोष्टी आहेत किंवा आठवणी आहेत ते म्हणजे देवाच्या आत्म्याबद्दल माहिती देणे किंवा कबुली करणे जो तुमच्या अंतःकरणामध्ये राहायला येतो. हे लय चांगलं आहे. तुम्ही देवाचं आहे याची तुम्हाला जाणीव होते.
आता कुठल्याही प्रकारचा एकाएकीपणा राहिला नाही. तुम्ही देवाचे लेकरू आणि तो तुमचा बाप आहे. तुम्ही त्याच्या संग मायेने आणि खरं मनभावनेनं भरवसा ठेवून बोलाल तेव्हा तुम्ही कसल्या पण वाईट गोष्टीला धीराने तोंड द्यायला तेव्हा तुम्हाला शांती समाधान मिळते. तुम्हाला कळतंय की तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. तुम्ही आपल्या जीवनामध्ये पारख करून बघा की तुम्हापाशी ही तिन्ही चिन्हे तर तुम्ही स्वर्गामधल्या राजाच्या मार्गात आहे. भावांनो, येशू ख्रिस्ताला शरण गेल्यावर पुढं काय होतंय याबद्दल आपण बोलूया. तात्पुरते असं वाटतंय की सगळं काय ठीक चालतंय, आपण लय मोठ्या आनंदात असताव आणि आपल्याला असं वाटतंय की इथून पुढं कधी काही अनुचित घडणार नाही. पण काय कालानंतर आपणाला असे जाणवून लागतंय की आपल्यामध्ये लय प्रबल शत्रू आहेत. तो म्हणजे भूत आहे आणि तो देवाचा आणि आपलाही शत्रू आहे. आपण काहीतरी वाईट करावं म्हणून भूत रोज कारणीभूत ठरत असते. ते आपल्याला फसवायला बघित असते आणि आपण वाईट गोष्टी करवण्यास भाग पडतो. देवाच्या वचनात भूत फसवणारा म्हणून बोलतात. लय याला आम्हाला वाईट गोष्टी करवण्यास म्हणून वाटतात. ज्या आम्ही येशूच्या मागे जायचे आंधी करीत होता तेव्हा भूत आम्हाला सांगत होता, तुझे जुनं मार्ग काही वाईट नाहीत, जे तुला हवं ते कर. तेव्हा आम्ही ही आठवण करू की येशूनं आमचे जीवनामध्ये बदल केला आहे आणि आम्हाला नवी वाट दाखवून दिली आहे. आपण भूताचे काहीच ऐकू नका. फसवणूक करणार भूत आपल्याला खोटं सांगतंय. आपण त्याच्यावर कधीच भरवसा धरू नका. आम्ही आमचे वाईट मार्ग धरून राहू नये. तसाच आमच्या वाईट विचारांचा सुद्धा अवलंब करू नका. जेव्हा आम्ही त्याचं नाव आणि तो काही करू शकतो याची याद करतो तेव्हा आम्हाला भूतांशी नाही तसं बोलायास ताकद देतो. ज्या कुणाला येशूकडे वळायचे आहे तो वाईट गोष्टी टाळतो. जर आम्ही वाईट विचारानं वागतो आणि देवास चांगल्या न वाटणाऱ्या गोष्टी करतो, आम्ही देवाजवळ चांगले वागतो असं कोणी बोलणार नाही. पण जर आम्ही कबूल येतो की मी चुकलो आहे तेव्हा तो आम्हाला माफी करेल आणि शुद्ध करेल. जर आपल्याला खरोखरीचा देव हवा असला तर आम्ही त्याच्या बोलण्याची पालणूक करू. लय लोक देवाचा बोलणं ऐकतात पण काय बोलला ते लगेच विसरून जातात. देवाला काय हवं आहे याचा विचार करण्याआधी आपल्याला स्वतःच काय हवं याचाच ते विचार करतात. ते रोज आपल्याला मॉप जमीन, मॉप गुरे, लई पैसा आणि मॉप लई गोष्टी कशा भेटतील याचाच विचार करतात. ते या गोष्टीचाच लई विचार करतात की देव काय बोलला ते सुद्धा त्यांना समजत नाही. असा दिवस येत आहे की त्या दिवसामध्ये देव हे सगळं नाहीसं करील. पण जे लोक देवावर खऱ्या मनापासून प्रीती करतात आणि त्याच्या बोलाप्रमाणे वागतात ते देवाच्या संग रोजानरोज सगळा काल मोठा आनंद उपभोगण्यात जातील. ध्यानात असू द्या की तो आमच्यावर एवढी दया करतो की त्यानं एकुलता एक पुत्र या जगात मरण्यासाठी पाठवला, यासाठी की आमचं तारण व्हावं. म्हणून आम्हाला ही खात्री असावी की तो आम्हाला खरंच मदत करील.